डॉक्टर सुप्रिया पुराणिक, डायरेक्टर 9M फर्टिलिटी, अंकुरा विमेन अँड चिल्ड्रन हॉस्पिटल, पुणे. आज आपण जाणून घेणार आहोत 40 मधील गर्भधारणा आणि त्यामध्ये घ्यायची काळजी. जसं आपलं वय वाढत जातं तसं आपल्या अंडाशयातली अंड्यांची संख्या कमी होत जाते आणि त्याची क्वालिटी कमी होत जाते. त्यामुळे नैसर्गिकरित्या गर्भधारणेमध्ये अडथळे निर्माण होतात. त्यामुळे कधी कधी आपल्याला ART म्हणजे काय, आर्टिफिशियल रिप्रोडक्टिव्ह टेक्नॉलॉजी किंवा IVF चा आधार घ्यावा लागतो. जसं आपलं वय वाढतं त्याचप्रमाणे आपल्याला डायबिटीस होण्याची शक्यता असते, आपलं ब्लड प्रेशर वाढण्याची शक्यता असते, आपलं लिपिड प्रोफाईल मध्ये प्रॉब्लेम्स येऊन आपलं कोलेस्ट्रॉल वाढण्याची शक्यता असते. त्याचप्रमाणे आपलं वजनही कधी कधी वाढण्याची शक्यता असते, आपला फिटनेस कमी झालेला असतो. त्यामुळे जेव्हा आपल्याला 40च्या वर गर्भधारणाला प्लॅन करायची असेल तर आधी आपलं फिजिशियन कडून चेकअप करून घेणं आवश्यक आहे. सर्व ब्लड टेस्ट करणं आवश्यक आहे. आपल्या शरीरात काही कमतरता आहेत का, थायरॉइडची लेवल, प्रोलॅक्टिनची लेवल, त्याचबरोबर व्हिटॅमिन D3 लेवल, B12 लेवल, शरीरातलं लिपिड प्रोफाईल हे सुद्धा चेक करणं अत्यंत गरजेचं आहे. त्याचबरोबर ब्लड शुगर लेवल, एकदा तरी लिव्हर फंक्शन टेस्ट, किडनी फंक्शन टेस्ट, युरिन एक्झामिनेशन हे सर्व करणं गरजेचं आहे. डॉक्टर आपल्याला कधी कधी ECG करायला सुद्धा सांगतील, कारण आपल्या हृदयाचं स्वास्थ्य तपासणं हे गरजेचं असतं. जेव्हा आपण 40शीत गर्भधारणा प्लॅन करतो तेव्हा आपण गर्भधारणेच्या पूर्वी फॉलिक ऍसिड, B12, D3, आयर्न, कॅल्शियम याची सप्लिमेंट्स घेतली पाहिजेत, म्हणजे आपल्या शरीरातली कमतरतेचं प्रमाण कमी होत जाईल. आपण आपला आहार हा व्यवस्थित ठेवला पाहिजे, म्हणजे बॅलन्स डाएट घेतलं पाहिजे. बॅलन्स डाएटमध्ये योग्य प्रमाणात आपले प्रोटीन्स घेतले पाहिजेत, योग्य प्रमाणात कार्बोहायड्रेट घेतले पाहिजेत, हेल्दी फॅट्स घेतलं पाहिजे, मोड आलेली कडधान्य, हिरव्या पालेभाज्या, फ्रेश फ्रूट्स, ड्राय फ्रूट्स यांचं सेवन आपण आहारात केलं पाहिजे. त्याचबरोबर रेग्युलर व्यायाम करणं सुद्धा आपल्यासाठी गरज आहे. जशी फिजिकल हेल्थ महत्वाची आहे तशीच मानसिक हेल्थ सुद्धा अत्यंत महत्वाची आहे. त्यामुळे या पिरियडमध्ये आपण स्ट्रेस्डअप होऊ नये. या पिरियडमध्ये आपण जर स्ट्रेसफुल होत असू तर आपण आपल्या जोडीदाराबरोबर किंवा आपल्या डॉक्टरांशी किंवा सायकोलॉजिस्टचा आधार घेणं अत्यंत गरजेचं आहे. आपण आपल्या मानसिक आणि शारीरिक फिटनेससाठी योगा, मेडिटेशन, प्राणायाम यांचा सुद्धा वापर आपल्या जीवनशैलीमध्ये केला पाहिजे. जेव्हा 40 मध्ये आपण गर्भधारणा प्लॅन करतो तेव्हा बाळामध्ये होणाऱ्या जेनेटिक आजारांचं प्रमाण जास्त असू शकतं. त्यामुळे 12व्या आठवड्यात आपण नॉन इन्व्हेसिव्ह प्रीनेटल टेस्टिंग NIPT ही टेस्ट आपण केली पाहिजे. त्याचबरोबर 5व्या महिन्यात जो आपण अनोमली स्कॅन करत असतो, म्हणजे बाळाचे सगळे अवयव तपासून घेत असतो, तर तो सुद्धा स्कॅन आपल्याला करायला पाहिजे. जर डॉक्टरांनी आपल्याला सांगितलं की बाळाभोवतीच्या पाण्याचं आपल्याला जेनेटिक टेस्टिंग करायचंय, क्रोमोसोमल अनालिसिस करायचंय, तर ती सुद्धा टेस्टिंग आपण केली पाहिजे. 40शीतली गर्भधारणा तसं म्हटलं तर उच्च जोखीम म्हणजे हाय रिस्क प्रेग्नन्सी असते. त्यामुळे वरचेवर आपण डॉक्टरांशी सल्ला घेतला पाहिजे आणि आपल्या स्वतःचं आरोग्य आणि तसंच आपल्या बाळाच्या आरोग्यावर आपलं लक्ष असलं पाहिजे. त्यासाठी रेग्युलर आपण डॉक्टरांशी फॉलोअप मध्ये राहिलं पाहिजे आणि रेग्युलर शारीरिक आपल्या तपासण्या आणि आपल्या बाळाच्या तपासण्या केल्या पाहिजेत.